हा चॅप्टर फारच महत्वाचा आहे. सगळ्यांनी समजून घ्यायला स्वतःची स्वतः समजून पण घ्या. मी समजून सांगणारच आहे. समजलं नाही तर खरोखर विचारा, कारण हे खूप महत्वाचं आहे. ह्या गोष्टी सगळ्या फॉलो करायच्या आहेत तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. जे काही आपण स्टार्टिंगला आपल्या वॉन्टेड कुठल्या गोष्टीमध्ये समृद्धी हवी आहे, स्वप्न कशी लिहायची आहेत, स्वप्न लिहिलेले आहेत, मला माझ्या आयुष्यामध्ये काय हवंय, अगदी कॅटेगराईज करून आपण आपली स्वप्न लिहिलेली आहेत, है की नाही. आरोग्यामध्ये काय हवंय मला, मनी एरियामध्ये काय हवं आहे, रिलेशनशिप मध्ये काय हवं आहे, जॉब जर काय असेल जॉबमध्ये काय हवंय मला, म्हणजे जे काही मला हवंय ते आपण सगळं लिहिलेलं आहे. पण आता ते मिळवायचं कसं, त्याची स्टेप्स पण काढायला आहेत. कृतज्ञतेच्या थ्रू मी माझी स्वप्न मिळवू शकणार आहे. तर आता ही स्वप्न कशी पूर्ण करायची, आणि त्याच्या आधी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी त्याच्या आधीचा पण एक फॉर्म्युला सांगितलेला तुम्हाला. आस्क, बिलीव्ह आणि रिसीव्ह. म्हणजे विचारायचंय, विश्वास ठेवायचाय आणि ते मिळाले असं समजूनच विश्वास ठेवायचाय. तर ते कसं करायचं ते पण आपण आधी शिकलेलं आहे. ह्याच्या आधी मी बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये काय आपल्याला अजून डिटेलमध्ये रॉन्डा बर्न सांगणार आहेत ह्या चॅप्टरमध्ये, ते आपण बघूयात. आणि त्याच्याबरोबर हा तुम्ही तुमच्या लेवलवर पण एकदा चॅप्टर पूर्ण वाचायचा आहे. हा, मी समजून तर सांगणारच आहे. नाही समजलं, काही अडचण असेल चॅप्टर पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही काय प्रश्न उत्तर असतील तर ते पण विचारा. आणि नसतील तर किंवा असं वाटलं की मला काही नंतर असं वाटलं की नाही समजलं, तर ते तुम्ही चॅप्टर स्वतःची स्वतः वाचा किंवा मला फोनवर कोणालाही कॉन्टॅक्ट केला तरी तुम्हाला समजून सांगतील. ठीक आहे. तर आपला आजचा नवीन चॅप्टर आहे 13वा चॅप्टर, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा. कल्पनाशक्ती ही खरोखरच एक जादूचा गालिचा आहे. नॉर्मन विन्सेंट पील 1898 ते 1993 लेखक. तर कल्पनाशक्ती हे काय म्हणतात, कल्पनाशक्ती ही खरोखरच एक जादूचा गालिचा आहे. कल्पनाशक्ती म्हणजे काय, आपण थोडक्यात बघा, आपण मागे पण एकदा एक छोटस मेडिटेशन घेतलेलं, म्हणजे आपण व्हिज्युअलाइज केलेलं. व्हिज्युअलायझेशन, कल्पनाशक्ती म्हणजे काय, तर मला जे हवंय ती गोष्ट मी आधीच व्हिज्युअलाइज केली. कल्पनाशक्ती म्हणजे मी माझ्या ब्रेनमध्ये ती व्हिज्युअलाइज केली, कल्पना केली त्या गोष्टीची. जर मला सपोज माझं घर हवंय, तर मी माझं घर कसं आहे, मी कशी राहतेय त्याच्यामध्ये, कुठे किचन आहे माझं, मी किचनमध्ये काम करताना कशी दिसते, माझ्या घरामध्ये कोण कोण आहेत, डायनिंग टेबल आहे का, असं सगळं मी कल्पना करेन. तसंच आरोग्याच्या बाबतीत काय असेल तर, कसे मी आरोग्य माझं, मी कशी फिट अँड फाईन आहे, कशी फार फार भराभरा काम करते, सगळ्या गोष्टी हँडल करते, धावत पळत आनंदी आहे, हे आपण कल्पना करायचे. तर ती कशी करायची काय, सगळ्या स्टेप बाय स्टेप आपण शिकणार आहोत. कल्पनाशक्ती म्हणजे व्हिज्युअलायझेशन, ह्याला ही एक आपण म्हणजे जे स्वप्न पूर्ण साठीच्या 5 स्टेप सांगितलेल्या, म्हणजे आधीच सांगितलेल्या आपण, आणि त्या आतापर्यंत बऱ्याच केल्या आपण, हाय हो की नाही. आपण रायटिंग केलं, ग्रॅटिट्यूड रायटिंग लिहिलं, वाचतोय आपण आपली स्वप्न. पहिलं रायटिंग लिहायचं, वाचायचे, परत ऐकायचे, ऐकल्यानंतर काय व्हिज्युअलायझेशन करायचे. आणि प्लस 5वं काय असतं तर विजन बोर्ड. विजन बोर्ड म्हणजे काय, आपण आपली स्वप्न जी आहेत ते लिहू, एखाद्या पेपरवर एखादा मोठा चार्ट पेपर आणायचा, त्याच्यावर इंटरनेटवरून फोटो काढू शकता किंवा तुम्ही हाताने ड्रॉ करू शकता आणि त्याला चिटकवू शकता. तर त्याला म्हणायचं मॅजिक बोर्ड किंवा हे म्हणतात विजन बोर्ड म्हणतात. तर ह्या 5 स्टेप आपण सगळ्या करतो. आता त्यातल्या तर आपण लिहायला शिकलोय, वाचायला शिकलोय, परत ऐकायला शिकलोय, व्हिज्युअलायझेशन पण खरं तर शिकलोय. खरं तर मी सांगितलेलं तुम्हाला व्हिज्युअलाइज कसं करायचं तुमचं स्वप्न, याच्यामध्ये आपण अजून डिटेल बघणार आहोत. आणि विजन बोर्ड, तो विजन बोर्ड पण ह्यामध्ये सांगितलेला आहे कसं करायचं ते, म्हणजे ह्या दोन्ही स्टेप ह्या चॅप्टर मध्ये कव्हर होतील. तुम्ही दररोज जादूच्या कृतीचं आचरण करत असाल आणि तुम्हाला आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आणि पुढेही गोष्टी अशाच कायम मिळत राहण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करत असाल, तर तुम्ही आश्चर्यचकित करून टाकील असा मजबूत पाया घातलेला आहे. म्हणजे काय, आतापर्यंत जर तुम्ही रोज ठरल्याप्रमाणे किंवा पुस्तकांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या असाइनमेंट करत असाल त्या, आणि म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या मिळालेल्या गोष्टी आहेत त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करत असाल, किंवा
मिळणार आहेत त्या गोष्टींसाठी पण कृतज्ञता व्यक्त करत असाल तर तुम्ही आतापर्यंत तुमचा बेस, तुमचं फाउंडेशन तुम्ही एकदम पक्क केलेलं आहे. ह्या पुस्तकाचं हेच आहे बेस, म्हणजे ह्या पुस्तक स्टार्ट व्हायच्या आधीच पुस्तक कसं करायचं हे पण सांगितलेलं आहे, की तुम्ही कसं केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला रिझल्ट चांगले मिळणार आहेत. हो की नाही? की आधी सांगितलं त्यांनी 12 चॅप्टर पर्यंत काय असणार आहे, 12व्या चॅप्टर पासून पुढचे 10 चॅप्टर कसे असणार आहेत, त्याच्या पुढचे 13 चॅप्टर कसे असणार आहेत. हे सगळं त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे. कसा 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 स्टेप बाय स्टेप तुम्ही अभ्यास करायचा आहे. सगळं सांगितलंय बघा. प्रत्येक तुम्ही हे पुस्तक तुम्ही स्वतःचे स्वतः बघितलं ना तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक स्टेप अशी इंटरलिंक्ड आहे आणि त्याचं ऍडव्हान्स 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 पुढचं आहे. मग बघा ना, स्टार्टिंगला आपल्याला स्वप्न लिहायला लावलेत, पण चॅप्टर कितवा आहे हा? 13वा आहे. म्हणजे तुम्ही सफिशियंट कमाई कृतज्ञतेची केल्यानंतरचा तुमचा चॅप्टर नंबर 13 आहे स्वप्नांसाठीचा. म्हणजे आधी सांगितले तुम्हाला कुठल्या वॉन्टेड गोष्टी हव्यात, काय हवंय, समृद्धी कशामध्ये हवंय, कशामध्ये नकोय. तुम्ही पास्ट मधल्या लोकांना ग्रॅटिट्यूड करा, प्रेझेंट मधल्या गोष्टींना ग्रॅटिट्यूड करा, तुमच्या आयुष्यातल्या लोकांना संध्याकाळी कृतज्ञता मध्ये कसं झोपायचं, मॉर्निंग तुमची कृतज्ञतेने भरून कशी टाकायची. सगळ्या गोष्टी म्हणजे फुल तुम्हाला तयार केलेलं आहे तुमच्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठीच. आणि तुम्ही जर त्या ह्या सगळ्या असाइनमेंट अगदी लक्के, म्हणजे आमच्या इकडे अश्विन मॅम कशा म्हणतात की लक्के प्रॅक्टिस जर केली असेल तर तुम्हाला त्याचे रिझल्ट लगेच सुरू होणार आहेत तुमच्या आयुष्यामध्ये दिसायला. तर आपण शक्यतो प्रयत्न करायचा की सगळ्या असाइनमेंट अगदी वेळेत, म्हणजे रोजची रोजच करायचे. आजचा दिवस आणखी उत्कंठापूर्ण आहे कारण आजपासून तुम्ही जादूचं सामर्थ्य तुमच्या स्वप्नांसाठी आणि इच्छांसाठी वापरायला सुरुवात करणार आहोत. म्हणजे काय, आजच्या चॅप्टर पासून आपण काय करणार आहे, आतापर्यंतची मी कृतज्ञतेची कमाई केलेली आहे ती माझ्या स्वप्नांसाठी किंवा माझ्या ज्या इच्छा आहेत मला मिळाव्यात असं मला वाटतंय त्यासाठी आपण वापरायला सुरुवात करणार आहे. हो की नाही? त्या त्या देशांमध्ये आता त्यांनी काय म्हणतायत बघूयात पुढे. त्या त्या देशांमधील शेकडो संस्कृती आणि अनेक शतके त्यांना हवे ते काही मिळण्यापूर्वीच पारंपरिक पद्धतीने आभार मानतात. म्हणजे प्रत्येक देशांमध्ये आणि वेगवेगळ्या देशांमध्ये प्रत्येकाची संस्कृती ही वेगळी आहे. प्रत्येक वेगवेगळ्या देशांमध्ये काय करतात, आणि हे खूप जुनं आहे, म्हणजे शतकांपासून, खूप काही शतकाच्या आधीपासून ह्या गोष्टी पारंपरिक पद्धतीने काही मिळण्यापूर्वीच ते मिळालंय असं मानून ते सेलिब्रेशन करतात. अशी खूप साऱ्या देशांची संस्कृती आहे. आता त्यातल्या काही गोष्टी त्यांनी इथे सांगितलेल्या आहेत. आभार मानण्यासाठी मोठमोठे समारंभ त्यांना शक्य असेल तेवढ्या ऊर्जेने, उत्साहाने साजरे करतात. म्हणजे काय करतात, आभार मानण्यासाठी अगदी ती गोष्ट अजून मिळाली नाहीये पण ती मिळाली असं समजून मोठे मोठे समारंभ, मोठे मोठे फेस्टिवल्स हे करतात आणि ते मिळाले असं सेलिब्रेशन करतात, ते मिळाले असं समजून. प्राचीन काळापासून इजिप्तचे लोक नाईल नदीला आलेला पूर देखील पाण्याचा प्रवास नदीत सातत्याने असाच राहो यासाठी उत्साहात साजरा करतात. म्हणजे काय, त्या नदीला पूर असू नये तर नसू, नाईल, इजिप्तची लोक, नाईल नदी आहे ना त्यांच्याकडे, आपल्या सगळ्यांना जॉग्राफी मध्ये होतं हे, है की नाही. तर त्या नदीला पूर आलेला आहे असं समजून ते सेलिब्रेशन करतात. म्हणजे आपल्याकडे कसे सण समारंभ असतात, हे की नाही, तसं त्यांच्याकडे त्या नदीला पूर आलेला आहे असं समजून ते उत्साह सेलिब्रेशन करतात, उत्साह सेलिब्रेट करतात. आता मराठी काय म्हणतात त्याला सेलिब्रेशनला? साजरा करतात. साजरा. हो हो हो. तर साजरा करतात. म्हणजेच काय, तर ते कशासाठी, तर त्या नदीला कायम सातत्याने प्रवाह असाच राहिला पाहिजे, भरभरून मोठाची मोठा पूर आल्यासारखा एवढा प्रवाह सातत्याने राहण्यासाठी ते आधीच त्या नदीला पूर आलेला आहे असं समजून सेलिब्रेशन करतात. अमेरिकन इंडियन आणि ऑस्ट्रेलियातील मूळचे रहिवासी असलेले लोक पावसाचे नृत्य करतात. म्हणजे पाऊस पडावा म्हणून. आपल्याकडे पण भारतामध्ये बघा, पूर्वी लोक होम हवन करायचे,
हो की नाही? ती गोष्ट आपल्याला काहीतरी म्हणजे पावसासाठी ह्याच्यासाठी इंद्राची पूजा करायची, आहे की नाही? मोठे-मोठे हवन्स करायचे, मोठे-मोठे लोकं सगळे ऋषी-मुनी सगळे एकत्र यायचे. आपण पण बघितलेल्या आहेत ह्या गोष्टी. म्हणजे आधीच ती गोष्ट मिळाल्यासारखं असं समजून त्याला प्रसन्न करण्यासाठी मोठे-मोठे हवन करायचे. काही आफ्रिकन जमातीमध्ये त्यांनी केलेली शिकार करण्यापूर्वी काही समारंभ करतात. म्हणजे आफ्रिकन कंट्रीमध्ये पण काय करतात, आफ्रिकन ज्या जमाती आहेत, ते जास्त करून ट्रायबल कम्युनिटी आहेत ना तिथे, म्हणजे ट्राइब्स आहेत. आणि ते लोक काय करतात, शिकारीला जायच्या आधीच काहीतरी असे तिथले जे काही त्यांच्या रूढी परंपरानुसार सेलिब्रेशन असतं, ते काहीतरी करतात आणि मगच शिकारीला जातात. प्रत्येक संस्कृतीमध्ये आणि धर्मामध्ये इच्छित वस्तूचा स्वीकार करण्यापूर्वी आभार मानणे हेच प्रार्थनेचे स्वरूप असते. हो की नाही? आपल्या कल्चरमध्ये पण बघा, आपल्या संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये सगळ्यांच्या तसंच असतं, की ती गोष्ट मिळण्याआधीच आभार आपण मानतो देवाचा, की माझ्या आयुष्यामध्ये ती गोष्ट मिळालेली आहे म्हणून. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकसारख्या गोष्टी एकमेकांना आकर्षित करतात आणि जेव्हा आपण ह्या गोष्टी मला मिळालेत असं समजून जेव्हा मी आभार मानते, त्यावेळेस आकर्षणाचा सिद्धांत काय इथे करणार, जी गोष्ट मी समजते की मला मिळाली आहे आणि मी त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करते, तर आकर्षणाच्या सिद्धांतानुसार ती गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये येणारच. म्हणजे मी स्वतःचं माझं एक्झाम्पल सांगेन, की फक्त मला असं वाटायचं, की वॉव! काय हे लोकं रॉयल लाईफ जगतात. म्हणजे मूव्हीमध्ये किंवा टीव्हीमध्ये आपण त्या मोठ्या-मोठ्या पार्टीज बघायचो, की सगळे बिझनेसमॅन एवढे 300-500 करोड ज्यांचे टर्नओव्हर आहे ते लोकं, त्यांच्या कशा पार्टीज असतात. त्या लोकांचं ड्रेसिंग सेन्स कसं असतं, कशा पद्धतीचं फूड खातात, परत कशा पद्धतीचं हे मला खूप आवडतात अशा रॉयल लाईफ आणि त्या तशा पद्धतीचं बघायला. आणि माझ्या आयुष्यामध्ये 5 स्टार हॉटेल्स कसे असतील, किती जबरदस्त त्यांची लाईफ असते ते आणि ह्याचं मला फार अट्रॅक्शन होतं आणि ती गोष्ट मी माझ्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट केली का तर मला त्याच्याबद्दलच्या चांगल्या फीलिंग्स होत्या. म्हणजे मी ना की अशी जलस करायचे किंवा हेवा करायचे त्या लोकांच्या मध्ये त्या लोकांनाच आहे माझ्याकडे नाहीये. पण मला ते छान वाटायचं. वॉव! काय रॉयल लाईफ जगतात हे लोक मस्त, मस्त. आणि मी स्वतः पाहायचे स्वतःला तिथे आणि लिटरली ती ती गोष्ट मी जगू शकले. रिट्रीटला गेले तेव्हा अशीच लोक होती, ज्यांचे एवढे मोठे-मोठे बिझनेस होते. 300 करोड, 500 करोड त्यांचे टर्नओव्हर होते आणि त्यांनी हे मॅनिफेस्टेशनचा यूज करून त्यांच्या आयुष्यामध्ये कशा-कशा गोष्टी अट्रॅक्ट केल्या. ते लोकं तिथे पुढे येऊन सांगत होते, की आम्ही कसं आमच्या आयुष्यामध्ये टर्नओव्हर अट्रॅक्ट केला, क्लायंट्स कसे अट्रॅक्ट केले. एकाने तर त्याच्या मुलीचं लग्नाबद्दल, परत त्यांच्या फॅमिली एकमेकांचे भाऊ-भाऊ, तिघे भाऊ-भाऊ होते. त्या तिघा भाऊ-भावांनी एकत्र घर कसं घेतलं. एकत्र घर मीन्स म्हणजे मॅनिफेस्ट करून 3 मोठे बंगले कसे बांधले आणि अक्षरशः ते विजन बोर्डमध्ये एक छोटीशी लाईनमध्ये एका म्हणजे त्यांनी जे हाताने केलेले प्लॉट त्याच्यामध्ये एक छोटीशी लाईन आली तर एका भावाला एक जागा सोडून कसा प्लॉट मिळाला ते त्यांनी इतकं डिटेल आम्हाला सगळ्यांना सांगत होते आणि हे सगळे मी जगली आहे त्यांच्यामध्ये त्यांच्याबरोबरची लाईफ त्या लोकांमध्ये राहून. सो ही गोष्ट जेव्हा मी त्या सिच्युएशनला ते जेव्हा व्हिज्युअलाइज केलं, ते जेव्हा पाहत होते मी मोबाईलमध्ये, टीव्हीवर, मी जेव्हा ते व्हिज्युअलाइज करत होते, की काय रॉयल लाईफ असते आणि मला तर हे माहिती पण नव्हतं त्यावेळेस. पण नकळत मी ते व्हिज्युअलाइज करण्यामुळे मी ती गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये आकर्षित केली आणि मला ती मिळाली. सो आता तर आपल्याला ह्याचं सायन्स माहितीये. मला तर ते माहिती पण नव्हतं. त्यावेळेस मला माहिती नव्हतं. फक्त माझ्याकडून ती एनर्जी त्या लेव्हलची गेली. त्यामुळं मी माझ्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करू शकले ती गोष्ट. आता जर मला माहिती आहे ह्याच्या मागचं सायन्स, मी कशी करू शकते, कशा गोष्टी आकर्षित करू शकते, तर आपण खूप सायंटिफिकली म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी माझ्या आयुष्यामध्ये मला हवी ती गोष्ट आकर्षित करू शकते. आणि हेच प्रत्येक चॅप्टर मधून तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आता ह्यांनी काय सांगितलंय बघा. आता ह्यामध्ये पण एक ह्यांनी सांगितलेलं आहे, एक रोंडा बर्नी. म्हणजे हे एक पॅराग्राफ, एक सेंटेन्स इतकी महत्वाची आहे, ही समजून घेतली तर मी माझ्या आयुष्यामध्ये मला कोणाचीही गरज नाही.
मी माझ्या लेवलवर मला माझी स्वप्न मी लिहू शकेन. मी माझ्या स्वप्नांना मी माझ्या आयुष्यामध्ये आकर्षित करू शकते. आता सॉरी ह्या पूर्ण पॅरेग्राफ मध्ये काय सांगितलंय त्यांनी सांगा वरच्या, की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये, म्हणजे ही संस्कृती परंपरा खूप जुनी आहे. फक्त ही आपल्याला अप्लाय कशी करायची आपल्या आयुष्यामध्ये, तर मी जी स्वप्न बघितलेले, ज्या गोष्टी मला हव्यात त्या मी आत्ता मिळालंय असं समजून सेलिब्रेशन करायचंय. म्हणजे त्यांनी महत्व कशाला दिलंय ह्या सगळ्या पॅरेग्राफ मध्ये, तर त्यांनी सेलिब्रेशनला महत्व दिलेलं आहे. असं खूपदा झालेलं आहे. अश्विन मॅम तर खूप बोलतात, की तुम्हाला जर प्रॉब्लेम आहे, म्हणजे पहिल्यांदा माझ्या खूप इच्छा पूर्ण झाल्या आणि नंतर होतच नसतील. मी कृतज्ञता म्हणजे मला जसं स्टेप बाय स्टेप सांगितलेलं ते मी करते, पण काही स्टेप माझ्याकडून मिस्ड होत आहेत. पण माझी पूर्वी जशी फास्ट फास्ट स्वप्न पूर्ण होत असतील आणि आता होत नसतील, तर त्याच्या मागचं कारण शोधायचंय. का होतंय? कुठली स्टेप मी मिस करतेय का? तर त्याच्या मागचं कारण असतं, की जसं म्हणतात, की स्वप्न बघायचं. आपण एखादं ड्रीम लिहिलेलं आहे. मला माझ्या आयुष्यामध्ये हे स्वप्न आहे. माझं आरोग्यामध्ये मला हे हवंय, किंवा मला पैशामध्ये ही गोष्ट हवी आहे, किंवा मला नातेसंबंध माझे माझे असे पाहिजेत. असं मी काही स्वप्न लिहिलेलं आहे माझं. पण मग स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय करायचंय, आपल्याला ज्या 5 स्टेप सांगितलेल्या आहेत त्या तर फॉलो करायच्या आहेत. पण काय करायचंय, स्वप्न पूर्ण व्हायच्या आधी कृतज्ञता व्यक्त करायची आहे, आणि प्लस काय करायचंय, मला व्हिज्युअलाइज करायचंय. म्हणजे मला कल्पना करायची की ते स्वप्न मला 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 ते माझं स्वप्न पूर्ण झालंय. आणि स्वप्न पूर्ण झाल्यानंतर काय करायचंय, स्वप्न माझं ते पूर्ण झालं. मी जे ठरवलेलं, मला जी इच्छा होती ती मला मिळाली. पण ते मिळाल्यानंतर पण ते मिळाले म्हणून कृतज्ञता व्यक्त करायची असते, आणि प्लस ते सेलिब्रेट करायचं असतं, साजरा करायचं असतं, की मला युनिव्हर्सला दाखवायचं असतं की मला आनंद झालाय, मला जी हवी होती ती गोष्ट मिळालीये त्यासाठी. मी जर ती सेलिब्रेटच नाही केलं, युनिव्हर्सला काय कळतात? माझ्या फिलिंग्स. मी किती लिहितेय तो येऊन वाचतोय का? माझे फिलिंग्स कळतात. तर जर मी सेलिब्रेटच नाही केलं, तर युनिव्हर्स नेक्स्ट टाइम मला माझे स्वप्न देणार आहे का? कारण तुला जे देतोय त्यासाठी तू आनंद सुद्धा आनंदी सुद्धा नाहीयेस, तर देईल का तो पुढे? तर दोन दोन मेन लास्ट स्टेज असतात, की तुम्ही पहिली स्टेज काय, पहिल्यांदा तुम्ही स्वप्न लिहिता, त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करता आणि इमॅजिन करता, म्हणजे व्हिज्युअलाइज करता, कल्पना करता ते स्वप्न मला मिळालेलं आहे. आणि नंतर स्टेप काय, जेव्हा मला ते स्वप्न माझ्या आयुष्यामध्ये, मला जे इच्छा आहे, मला जे हवं आहे ते मिळालंय, ते मिळाल्यानंतर मी काय करायचं, सेलिब्रेट करायचं. मग मी ते कसं पण करेन. मी माझ्या घरामध्ये छान शिरा करून, अगदी तुपातला छान ह्याचा, आपण ह्याला कसा करतो पूजेला वगैरे, तसा शिरा करून खायला घालेन. आईस्क्रीम आणून खायला घालेन, सगळ्यांबरोबर सेलिब्रेट करेन. छोटीशी कॅडबरी आणेन आणि सगळ्यांच्या बरोबर शेअर करून खाईन. किंवा मग मी हे करेन, की केक आणेन, केक सगळ्यांनी एकत्र आणून खाऊ आम्ही. कुठल्याही पद्धतीचं, मी कुठल्या कुठल्या पद्धतीने सेलिब्रेशन करेल ना, त्यासाठी सुद्धा तुम्ही सेपरेट लिहून ठेवा, की मी 10 पद्धतीने सेलिब्रेशन करेन. मी घरीच काहीतरी गोडधोड करेन, सगळ्याबरोबर छान एकत्र खाऊन त्या दिवशी मग आपण सेलिब्रेट करेन. पण मी अशी कुठली तरी गोष्ट जे मला मिळालेलं आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणे आणि सेलिब्रेट करणं हे तितकंच महत्वाचं आहे. तुम्हाला जी गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कृतज्ञतेमुळे आकर्षित केलीये, तर ती आकर्षित केलेली त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करून साजरी करणे हे तेवढंच महत्वाचं आहे. याचाच अर्थ, तुम्हाला जी गोष्ट हवी आहे त्याच्यासारखी एक प्रतिमा तुमच्या मनात तयार करा. आता हे सांगतात आहे, की तुम्ही कसं तुमचं व्हिज्युअलायझेशन किंवा कल्पनाशक्ती करू शकता. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकसारख्या गोष्टी एकमेकांना आकर्षित करतात. याचाच अर्थ, तुम्हाला जी गोष्ट हवी आहे त्याच्यासारखी एक प्रतिमा तुमच्या मनात तयार करा. नंतर तुम्हाला जी इच्छित गोष्ट हवी आहे तिला आकर्षित करून घेण्यासाठी ती गोष्ट तुम्हाला आधीच मिळाली आहे असं तुम्ही मानायला हवं. म्हणजे काय करायचंय, व्हिज्युअलायझेशन कसं करायचं
हे रॉन्डामन सांगतायत. म्हणजे तुम्ही कशी कल्पना करू शकता, तर तुम्हाला जी गोष्ट हवी आहे, फॉर एक्झाम्पल आता सपोज कोणाला तुमचं आरोग्य छान हवंय, की बाबा माझी बीपी शुगर माझा जो काही इच्छित माझं असेल की 120-80 बीपी आहे, नॉर्मल माझी शुगर काय, तुमचा नॉर्मल शुगरचा काय क्रायटेरिया असतो ते आहे. ते तुम्ही असं तुम्हाला ते दिसतंय, व्हिज्युअलाइज केलंय, की तुम्हाला तो रिपोर्ट दिसतोय आणि त्याच्यावरून तुम्हाला असं वाटतंय, की वॉव! मी किती हेल्दी आणि फिट आहे. मी सगळ्या गोष्टी फॉलो करते. मी एकदम हेल्दी, फिट आहे. छान चालू शकते, फिरू शकते, काम करू शकते. माझा डाएट चांगला फॉलो होतोय. औषधं वेळेत घेतली जातायत. वॉव! किती छान माझे सगळे रिपोर्ट चांगले आहेत. डॉक्टर मला म्हणतायत, "छान तू खूप सगळ्या गोष्टी फॉलो करतेस. एकदम हेल्दी आणि फिट आहेस. काही एकदम मजा कर, एन्जॉय कर," असे म्हणतायत. असं तुम्ही व्हिज्युअलाइज करा. एकच मिनिट हा. असं तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. असं मांडल्यामुळे तुम्हाला आता त्या गोष्टीबद्दल जी भावना वाटत आहे, ती भावना आणि तुम्हाला तुमची हवी ती गोष्ट प्रत्यक्षात मिळाल्यानंतरची भावना या सारख्याच असणार आहेत. म्हणूनच तुम्हाला जी काही इच्छित गोष्ट मिळणार आहे, ती मिळण्यापूर्वीच तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कृतज्ञतेचा वापर इच्छित गोष्ट मिळण्यापूर्वीच करायचा असं जर कधी तुमच्या बाबतीत यापूर्वी घडलं नसेल, तर कृतज्ञतेच्या या जादूच्या सामर्थ्याच्या नव्या रूपाचा शोध तुम्हाला आत्ता लागला आहे. बायबलमध्ये दिलेले शब्द नेमके हेच वचन देतात. ते म्हणतात, ज्याच्याकडे आत्ता कृतज्ञता आहे, त्याला भविष्यात आणखी मिळणार आहे आणि त्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळणार आहे. म्हणजे काय करायचंय? मला जे हवं आहे ते आत्ता मिळालंच आहे असं समजायचंय आणि त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची. म्हणजे मी जसं इमॅजिन केलंय तसं इमॅजिन करू शकता आणि काय पुढे म्हणायचंय की थँक यू युनिव्हर्स, जे काही मला फिट अँड फाईन जशी तब्येत हवी होती तशी तू मला दिल्याबद्दल खूप थँक यू, थँक यू, थँक यू असं म्हणायचंय. आणि बायबलमध्ये पण काय म्हणतात, ज्याच्याकडे जर आत्ता कृतज्ञता आहे तर त्याला भविष्यात सुद्धा भरपूर मिळणार आहे आणि विपुल प्रमाणात मिळणार आहे. तर हे तुम्हाला व्हिज्युअलायझेशन समजलं का सगळ्यांना? अगदी समजून घ्यायचं आहे, समजलं नाही तर विचारायचं आहे, कारण ह्या स्टेप्स खूप महत्वाच्या आहेत. कृतज्ञता ही तुम्हाला काही मिळण्यापूर्वी व्यक्त करायची गोष्ट आहे. काहीतरी चांगलं घडल्यानंतर व्यक्त करायची इतकी साधी गोष्ट नव्हे. काहीतरी घडल्यानंतरच मी कृतज्ञता, थँक यू म्हणायचं, ही साधी गोष्ट नाहीये. तर काय आहे, तुम्हाला ती मिळण्यापूर्वीच मिळालेली आहे असं समजून कृतज्ञता व्यक्त करायची. बहुतेक लोक त्यांना काही चांगली गोष्ट मिळाली की मग कृतज्ञता व्यक्त करतात. पण तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि प्रत्येक क्षेत्रात समृद्धी येऊन तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून जावं असं तुम्हाला वाटत असेल, तर इच्छा पूर्ण होण्यापूर्वी आणि नंतरही तुम्ही कृतज्ञ असलंच पाहिजे. म्हणजे काय म्हणतात, काही लोक खूप आपल्यातले, आणि आपण आपल्याकडे परंपराच तशी होती म्हणून आपण तसेच वागत आलोय. आपल्याला जी गोष्ट मिळाल्यानंतरच आपण कृतज्ञता व्यक्त केलेली. पण आपण जेव्हा ह्या मॅजिक बुकच्या जर्नीमध्ये आलोत ना, तर मॅजिक मध्ये सगळं ह्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. तर तुम्हाला आधीच ती गोष्ट मिळालेली आहे असं समजून तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायची. मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्याच्या कृतीतून तुमची इच्छापूर्ती होण्याच्या आधी लगेचच तुम्ही मनात ती इच्छा पूर्ण झाल्याची प्रतिमा तयार करा. म्हणजे काय, जी कृतज्ञता व्यक्त करणार आहात त्याची म्हणजे ती पूर्ण व्हायच्या आधीच मनात त्याची इमॅजिनेशन करायचंय, म्हणजे प्रतिमा तयार करायची. समोर दिसलं पाहिजे. इमॅजिन करताना मी डॉक्टरांसमोर बसलीये, रिपोर्ट घेऊन डॉक्टर काय म्हणतायत मला आणि मी किती छान आनंदी हॅपी होऊन दवाखान्याच्या बाहेर आलीये, हे सगळं इमॅजिन करायचंय तुम्ही स्वतःला. तुम्हाला ती इच्छित गोष्ट मिळाली आहे असंच समजा. इथं तुमचं काम पूर्ण झालं. तुम्ही ती प्रतिमा आणि भावना तशीच कायम ठेवली तर जादूने तुमची इच्छित गोष्ट तुम्हाला मिळते. म्हणजे ती इमॅजिनेशन आणि ती फिलिंग्स म्हणजे ते सगळं फिट आहे, डॉक्टर असे सांगतायत, माझे रिपोर्ट खूप छान आहेत आणि ही जी मला फिलिंग्स आली आहे ते बघून आनंदी झाली आहे, मी ती फिलिंग बघून,
तर त्यामुळे ह्या फिलिंग्समुळे काय, आणि ही फिलिंग्स आणि ती इमॅजिनेशन मी जर कंटिन्यू करत राहिले तर ती माझी इच्छा मी माझ्या आयुष्यामध्ये जादूनी आकर्षित करणार आहे. तुम्हाला ती कशी मिळाली हे तुम्हाला कळणार देखील नाही आणि त्याचा शोध घेणं हे तुमचं कामही नाही. म्हणजे तुम्ही ही गोष्ट, मला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट कशी मिळेल ह्याचं मला कळणार पण नाही. ती कशी मिळेल, कुठून येईल, कसं होईल काही मला कळणार नाही. पण आणि त्याचा शोध घ्यायचं पण काम नाही. म्हणजे आपण कधी-कधी स्वप्न लिहितो, खूप मोठी-मोठी स्वप्न लिहितो आणि आपण विचार करत बसतो, की मी असं करू का मग? मी ह्या डॉक्टरांकडे जाऊ का? किंवा त्या मैत्रिणीला फोन करू का? किंवा जर एखादं मला हे करायचं असेल, बिझनेस असेल, तर मला बिझनेससाठी कुठून पैसे येतील? मग मी इकडे करू का? तिकडे करू का? नाही, तुम्ही पूर्ण युनिव्हर्सवर सरेंडर करायचं, की मला ही गोष्ट हवी आहे आणि ती आपोआप मला मिळणार आहे. त्यावेळेस कोणतरी मला फोन करेल, समोरून कोणीतरी बोलेल, कोणीतरी मला पैसे देतील. ते आपोआप गोष्टी होणार आहेत. आणि त्याचं मी कॅल्क्युलेशन करायचं माझ्या डोक्यात पण करायचं नाही. मी विचार करू शकते, की मी असं-असं करू शकते ह्या गोष्टीला मिळवण्यासाठी. बट तुम्ही ते कसं होणार? युनिव्हर्स, हे तर माझं स्वप्न आहे, पूर्ण होईल का? मला हा प्रॉब्लेम आहे. मग मी हे केलं तरी त्याचा काही रिझल्ट येत नाहीये. आपण जे असे मनामध्ये कॅल्क्युलेशन्स करत बसतो ना, ते करायचं नाही. हे तुमचं कामही नाही असं रॉन्डमन म्हणतात. गुरुत्वाकर्षणामुळे तुम्ही जमिनीवर उभे राहू शकता. पण हे कसं घडलं याचा शोध घ्यायला तुम्ही जाता का? बघा बरं, आपण चालताना असा विचार करतोय का, की आपल्याला पृथ्वी ही खेचून घेणार आहे, आपण व्यवस्थित चालणार आहे, एक-एक पाऊल ठेवायला पाहिजे, नाहीतर आपण हवेतच तरंगत राहू किंवा आपल्याला गुरुत्वाकर्षण संपलंच तर आपण तोंडावर वगैरे पडू. असं कधी विचार करतो का? आपण किती बिनधास्त चालतो, की पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण जमिनीमध्ये आहे. आणि मी आरामशीर चालत कुठेही जाऊ शकतो. आपण तो विचार करतो का? नाही. तसंच आपण इथे पण तसाच विचार करायचा आहे, की माझी जी स्वप्न आहेत ती माझी पूर्ण होणारच आहेत. मी युनिव्हर्सला सांगितलंय ना माझं स्वप्न आहे, तर पूर्ण सरेंडर करायचं त्याला. कसं होणार आहे पूर्ण मला माहिती नाहीये, पण मला मिळणार आहे. 100% ह्या बाबतीत विश्वास ठेवायचा आहे. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत तुम्हाला जमिनीवर भक्कमपणे उभे ठेवील यावर तुमचा विश्वास असतो. त्याचप्रमाणे जगाचा हा नियमच आहे, की जी गोष्ट तुम्हाला हवी आहे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असाल, तर ती हवी असणारी गोष्ट जादूने चालत तुमच्याकडे येईलच. आता तुम्हाला सर्वात जास्त काय हवं आहे? काय हवं आहे? आपण जी पहिली लिस्ट केलेली आहे, है की नाही? मला कशा-कशामध्ये समृद्धी हवी आहे, वॉन्टेड कुठल्या गोष्टी आहेत, तर ते एकदा सगळ्यांनी पूर्ण वाचायचं आहे. हा आजचा चॅप्टर झाला की तुम्हाला वाचलं की अजून क्लॅरिटी येईल. पुस्तकाच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला नेमकं काय हवं आहे, याबद्दल तुमच्या मनात स्पष्टता हवी. याबद्दल जर तुम्ही याआधी विचार केला नसेल, तर आता तो करण्याची वेळ आली आहे. म्हणजे मी जर रँडमली लिहिलंय मला हे हवंय, ते हवंय, ते हवंय असं लिहिलं असेल, तर आता खूप क्लिअरली तुम्हाला जे हवंय ते लिहायचं आहे. तुम्ही आत्तापर्यंत तयार केलेल्या याद्या बघा आणि या जादूच्या कृतीसाठी त्यातल्या सर्वात 10 महत्त्वाच्या इच्छा कोणत्या आहेत त्याची निवड करा. म्हणजे तुम्ही ज्या आत्तापर्यंत लिहिलेल्या आहेत त्यातल्या 10 गोष्टी तुम्ही महत्त्वाच्या चूज करायच्या आहेत, निवडायच्या आहेत. एकतर तुम्ही तुमच्या आयुष्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातून म्हणजे पैसा, आरोग्य, घर आणि नातेसंबंध यासारख्या क्षेत्रातून 10 इच्छा निवडू शकता किंवा काम किंवा यश यासारखं एखादंच क्षेत्र ज्यात तुम्हाला खरोखरच बदल करायचा आहे असं क्षेत्र निवडून त्यातल्या 10 इच्छांची निवड करू शकता. म्हणजे कसं, की बाबा तुम्ही आता पहिल्यांदा आपण सगळी लिस्ट अशी कॅटेगरी वाईज केली आहे का नाही. पैशाच्या बाबतीत मला काय काय माझी स्वप्न आहेत, काय काय माझ्या इच्छा आहेत, आरोग्याच्या बाबतीत काय काय इच्छा आहेत, घर नातेसंबंधाच्या बाबतीत काय काय इच्छा आहेत, म्हणजे काय स्वप्न आहेत आपण लिहिलेले आहेत. तर मी असं करू शकते, प्रत्येकातल्या 1-2 1-2 असे निवडून 10 इच्छा माझ्या चूज करू शकते. किंवा
मला आता इम्पॉर्टंट असेल माझं आरोग्य, किंवा मला माझं इम्पॉर्टंट असेल घर, किंवा माझं इम्पॉर्टंट असेल माझं बिझनेस, तर मी काय मग त्याच्यातल्याच 10 इच्छा पूर्ण करू शकते. आता सपोज मी जर माझा बिझनेस चूज केला, तर मी काय विचार करणार की मला कॅपिटल एवढे एवढे पैसे मिळालेले आहेत, मला वेंडर योग्य ठिकाणचे मिळालेले आहेत, मला छान छान मला ज्या पद्धतीचं फॅब्रिक हवंय ते मला मिळालेलं आहे, किंवा मला जसे जसे स्टिचिंगच्या महिला हव्या आहेत ते मला माझ्या रेटमध्ये करून देणाऱ्या महिला मिळालेल्या आहेत, किंवा मला मार्केटिंगला माझं सगळी टीम चांगली मिळालेली आहे, ते माझं सेलिंगचं सगळं व्यवस्थित छान छान करतात आहेत, मला छान प्रॉफिट मिळालेलं आहे. मी जे इमॅजिन करते त्यातल्या अशा 10 गोष्टी मी चूज करू शकते. असं एकाच क्षेत्रातल्या करू शकता, किंवा तुम्ही जे 4 क्षेत्रामध्ये लिहिलेले आहेत तुमचे स्वप्न त्याच्यातले 2-2, 2-2, 3-3 जे महत्वाचे वाटतायत त्यातले शोधून 10 तुम्ही चूज करू शकता. तुम्हाला सगळ्यात जास्त काय हवं आहे याबाबतचा स्पष्टपणा आणि नेमकेपणा तुमच्यात असायलाच हवा. काय म्हणतात त्या, की तुम्हाला जे काही हवं आहे याबाबतचा क्लॅरिटी, म्हणजे एकदा हे आपण ड्रीम लिहिताना बघा, मला अजूनही आठवते उबाळेंनी खूप क्लिअरली त्यांचं स्वप्न सांगितलेलं त्यांच्या घराबद्दल, हो की नाही? एक सॉरी, स्वप्नाचं डिटेलिंग केलेलं त्यांनी त्यांच्या त्यांच्या घराबाबत, की त्यांचं घर कसं आहे, त्यांचं लिव्हिंग रूम कसं आहे, किचन कसं आहे, त्यांचे जिने कसे आहेत, किती बेडरूम आहेत, बाहेर कसं आहे, एक्सटेरियर कसं केलेलं आहे, इंटेरियर कसं आहे, कुठे खिडक्या आहेत, बेडरूम कसे आहेत, वॉशरूम कसे आहेत, सगळ्यांचे सेपरेट आहेत, सोलार सिस्टीम आहे नाही, म्हणजे हे डिटेलिंग जे स्वप्न जे तुम्हाला हवंय त्याचं डिटेलिंग इतकं स्पष्टपणा तुम्हाला असणं गरजेचं हवं आहे. तर जे तुम्ही 10 स्वप्न चूज करताय त्याच्यामध्ये प्रत्येक स्वप्नाबद्दलचं क्लॅरिटी, खूप डिटेलिंग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, आणि तेवढं स्पष्टपणे तुम्ही लिहायचंय ते. तेव्हाच या कृतीमुळे जादूने घडून येणारे बदल तुम्हाला दिसून येणार आहेत. जेव्हा तुम्ही ते स्पष्टपणे लिहाल, म्हणजे आता सपोज जर मला घर माझं घ्यायचंय, तर मला घर बांधायसाठी मला प्लॉट होणं मिळणं गरजेचं आहे पहिला. तर फर्स्ट स्टेज मी लिहीन, की मला ह्या लोकेशनला माझा प्लॉट मिळालेला आहे. त्या प्लॉट एवढा एवढा आहे. मी त्या प्लॉटसाठी एवढे एवढे पैसे दिलेले आहेत, आणि तो प्लॉट माझ्या नावावर झालाय. आता मी माझं काम, म्हणजे ह्या दिवसापासून माझं काम चालू झालंय, सगळं काम किती छान चालू झालंय. हे मी जेव्हा डिटेलिंग करेन, त्यावेळेस मला जी पहिली स्टेज आहे, माझ्या घरासाठीची पहिली स्टेज काय आहे, मला प्लॉट तिथल्या त्या माझ्या नावावर होणं. तर ती गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये जे मी डिटेलिंग केल्यामुळे ती गोष्ट माझ्या स्टेप बाय स्टेप माझ्या आयुष्यामध्ये यायला सुरुवात होणार आहे. सो बिकॉज ऑफ, म्हणजे आता सपोज तुम्ही आरोग्याच्या बाबतीत स्वप्न लिहिताय, की स्वप्न बघताय की मला आरोग्यामध्ये इथे इथे माझा तुमचं ब्रेकडाऊन आहे, किंवा तुम्हाला त्या आरोग्यामध्ये एकदम फिट अँड फाईन काहीतरी गोष्ट हवी आहे, तर तुम्ही काय विचार करणार, की थँक्यू, मला एक परफेक्ट डॉक्टर मिळालेले आहेत, त्या डॉक्टरांकडे मी गेली आहे, त्यांनी छान ट्रीटमेंट दिली आहे, दिल्यामुळे माझ्या तब्येतीमध्ये कसा बदल झालाय. म्हणजे जर मला ब्रेकडाऊन असेल, की मला नीट झोपता येत नाही, बसता येत नाही, किंवा वागता येत नसेल, तर मी ट्रीटमेंट ती चालू झाल्यामुळे माझ्या औषधं व्यवस्थित मिळत आहेत, मी आता छान आरामशीर रिलॅक्स झोपतेय, किंवा मी एकदम स्मूथली वाकून वाकून काम करू शकते, किंवा मी खूप वेळ म्हणजे 1 तासच बसू शकत होते, तर मी आता 2 तास बसून माझी कामं करू शकत असेल, किंवा मला उभं राहता येत नव्हतं, तर मी 2 तास आता उभं राहून आरामशीर काम करू शकते. हे स्टेप बाय स्टेप तुम्ही स्वप्न लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. ते इमॅजिन करता आलं पाहिजे. म्हणजे त्यांनी पण पुढे सांगितले बघा, तुमच्या सर्वोत्तम 10 इच्छा तुम्ही या विश्वाच्या पसाऱ्यात जादूच्या क्रमांकाने मांडत आहात अशी कल्पना करा. कल्पना करायची आपण, की मला डॉक्टर मिळालाय, नंतर मी ट्रीटमेंट घेतली, ट्रीटमेंट घेतल्यानंतर मी कशी माझ्या तब्येतीमध्ये बदल झालाय, बदल झाल्यामुळे मी कुठली कामं करू शकले. अशा सगळ्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला ते स्पष्ट इमॅजिनेशन करता आलं पाहिजे. ह्याला महत्व आहे. खूप डिटेलिंग स्पष्टपणा आला पाहिजे त्याच्यामध्ये. कारण खरं तर आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करून तुम्ही नेमके तेच करत आहात.
काहीतरी फापट पसारा करत नाही आपण. आपल्याला जे एक्झॅक्टली हवंय ते स्टेप बाय स्टेप आपण गोष्टी इमॅजिन करत असल्यामध्ये मुळे युनिवर्स आपण जे काही मॅजिकची दुनिया आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या इच्छा युनिवर्स पर्यंत पोहोचवतोय. आता त्यांनी पुढे सांगितलेलं काय सांगितलंय बघूयात. शांतपणे संगणकावर बसा किंवा पेन आणि वही घ्या. तुमच्या सर्वोत्तम 10 इच्छांची स्वतंत्र यादी त्या आधीच पूर्ण झाल्या आहेत किंवा तुम्हाला मिळाल्या आहेत अशी कल्पना करून पुढील प्रमाणे लिहा. म्हणजे त्या मिळालेल्या आहेत असं समजून त्यांनी कसं लिहायचंय ते पण सांगितलेलं आहे. बघा आता कसं सांगितलंय त्यांनी. मला कुठली जी गोष्ट आहे, मला आरोग्य हवंय किंवा माझ्या गुडघे फिट अँड फाईन पाहिजे, माझे स्पायनल कॉर्ड फिट अँड एकदम परफेक्टली वर्किंग पाहिजे, किंवा मला माझं घर हवंय स्वप्नातलं, मला माझा बिझनेस स्वप्नातला किंवा माझा बिझनेसचा टर्नओव्हर एवढा हवाय, जे काही माझं स्वप्न असेल, किंवा माझे नातेसंबंध असे असे चांगले आहेत, आनंदी, एकदम रिस्पेक्टफुल, असं पण लिहायचं. म्हणजे मला आनंदी नातेसंबंध पाहिजेत म्हणायचं नाही. मला ऍक्च्युली त्या नातेसंबंधातून काय हवंय, मला रिस्पेक्ट हवंय, मला ऍप्रिसिएशन हवंय, काय हवंय एक्झॅक्टली मला नात्यांमधून, ते पण क्लिअरिटी पाहिजे त्याच्यामध्ये. तर जे हवंय ते स्पष्ट लिहायचंय. मला ही गोष्ट मिळाल्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. ऍक्च्युली इंग्लिशमध्ये पहिले 3 शब्द थँक्यू 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 हे पहिल्यांदा लिहितात. मराठीमध्ये आपण लास्टला लिहितो. मला ही गोष्ट मिळाल्या किंवा मी माझं जे काही स्वप्न आहे ते. एक सेकंड. मिकी, हे काय केलं मध्येच? सॉरी, काहीतरी आलेलं मध्येच. रेकॉर्डिंग आलेलं आहे. सॉरी हा, मी मध्येच काहीतरी लॅपटॉप मध्ये आलं, मला जरा हे वाटलं की काय माझ्याकडून क्लिक झालं की काय. तर असं तुम्ही लिहायचंय की ही गोष्ट, कोणतीची गोष्ट आहे ते मला इथे असं लिहायचं आहे. तुम्ही जसं सांगितलंय तसंच लिहायचंय. म्हणून मी हे काय म्हटलं, हा चॅप्टर तुम्ही तुमच्या लेवलवर पण एकदा वाचायचंय. मला ही गोष्ट मिळाल्याबद्दल किंवा मला माझं स्वप्नातलं घर मिळाल्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. गाळलेल्या जागी तुमची इच्छा आहे ती पूर्ण झाली आहे असं समजून लिहा. उदाहरणार्थ आता त्यांनी पुढे एक्झाम्पल सांगितले. मला परीक्षेत चांगले गुण मिळाल्याबद्दल मला जे महाविद्यालय हवे होते त्याच महाविद्यालयात प्रवेश घेता येईल त्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. काय सांगितलंय, ह्याच सिक्वेन्सनी लिहायचंय. अजिबात माझ्या मनाने कुठलाही शब्द उलट पालट 3 वेळा पुढे थँक्यू. आता इंग्लिशमध्ये आम्ही लिहितो त्यामुळे आम्ही पहिल्यांदा 3 वेळा थँक्यू म्हणतो. मराठीमध्ये आहे म्हणून हे लास्टला आभारी आहे, आभारी आहे असं म्हणतो. पण ह्याच सिक्वेन्सने लिहायचंय, अजिबात पुढे मागे करायचं नाही. काय त्यांनी सांगितलंय, तर मला परीक्षेत चांगले गुण मिळाले, म्हणजे आता सपोज जर मी सीईटी देते, जेई देते, नीट देते, क्लॅट देते, कॅट देते, कुठलीही एक्झाम देत असेल तर त्या परीक्षेचं नाव लिहायचंय की मी जेई मध्ये चांगले गुण मिळाल्यामुळे, मला जेई मध्ये चांगले गुण मिळाल्यामुळे मला जे महाविद्यालय हवे होते त्याच महाविद्यालयात प्रवेश घेता येईल त्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल काय त्यांनी दिले, आम्हाला बाळ झालंय या अतिशय आनंदाच्या बातमीसाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. म्हणजे काय, ज्यांना जे बाळासाठी ट्राय करतायत किंवा बाळ होण्यासाठी प्रयत्न करतायत ते काय म्हणू शकतात, आम्हाला आधीच म्हणायचं आम्हाला बाळ झालंय या अतिशय आनंदाच्या बातमीसाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी. म्हणजे तुम्हाला बाळ होणार आहे असे जेव्हा डॉक्टर सांगतात का नाही, त्या आनंदाच्या बातमीसाठी म्हणता येते. आमच्या स्वप्नातलं घर अगदी आम्हाला इच्छा असलेल्या बारीक सारीक गोष्टी सहित आम्हाला मिळालं त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. इतकं तुम्ही डिटेल लिहायचंय.
नंतर काय, माझ्या वडिलांचा आश्चर्यकारकरित्या फोन आला आणि आमच्यातले नातेसंबंध सुधारायला मदत झाली. त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. म्हणजे हे नात्यांबद्दल सांगितले. या ठिकाणी मग तुमच्या ज्यांच्याशी तुमचे रिलेशन चांगले नाहीयेत, म्हणजे कधी सासूशी नसेल, सुनेशी नसेल, नवऱ्याशी नसेल, बायकोशी नसेल, किंवा बाबा माझे बॉसशी पण नसतील, किंवा माझ्या कलिगशी नसेल, एखाद्या मैत्रिणीशी संबंध चांगले नसतील, तरी मी आणि मला ते नातेसंबंध चांगले करायचे, तर मी तसं नाव ठेवणार, इथे लिहिणार. आता इथे वडिलांचं सांगितलंय, जिथे आपलं भाऊ असेल, बहीण असेल, तर ते तिचं नाव लिहायचंय. आणि सॉरी, माझ्या बहिणीचा किंवा माझ्या भावाचा त्याचं नाव लिहायचंय. आश्चर्यकारकरित्या फोन आला आणि आमच्यातले नातेसंबंध सुधारायला मदत झाली. त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं लिहायचंय. वैद्यकीय तपासण्यांच्या आलेल्या निष्कर्षात मला काहीच झालेले नाही आणि मी परत निरोगी झाले आहे हे स्पष्ट झाले. त्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. जरी माझ्याकडे काही ब्रेकडाऊन असेल, तरी मी काय म्हणणार, ज्या काही माझ्या टेस्ट झालेल्या आहेत त्या टेस्टच्या रिपोर्टमध्ये मी कम्प्लिटली निरोगी आहे हे स्पष्ट झाले. त्याबद्दल मी आभारी आहे. म्हणजे आपण इमेजिन करायचं की माझे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत जे सांगितलेले आहेत त्याबद्दल. मला युरोपच्या आता ट्रिपला वॅकेशनला कोणाला जायचं असेल तर ते असं लिहू शकतात, मला युरोपच्या सहलीसाठी जायचं होतं आणि त्यासाठी जेवढे पैसे हवे होते अगदी तेवढेच पैसे मला अनपेक्षितरित्या मिळाल्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. काय म्हणाले त्या, म्हणजे मला एका युरोपच्या ट्रिपसाठी जायचे आहेत, पण त्याच्यासाठी जेवढे पैसे हवे तेवढेच मला अचानक अनपेक्षितपणे मला मिळालेले आहेत. त्यासाठी मी थँक्यू, थँक्यू, थँक्यू असं म्हणायचंय. या आता नेक्स्ट काय सांगितलंय त्यांनी, म्हणजे बिझनेसच्या बाबतीत तुम्ही काय लिहू शकता, या महिन्यात आमच्या विक्रीत दुपटीने वाढ झाल्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. म्हणजे तुमच्या टर्नओव्हर मध्ये किंवा तुमच्या मंथली इन्कम मध्ये तुमचा एखादा बिझनेस असेल तर त्या मंथली इन्कम दुपटीने वाढलाय, त्यासाठी तुम्ही आत्ताच आभारी आहे असं आभार व्यक्त केलेले आहे. आम्ही ज्या कल्पना मांडल्या त्याने प्रभावित होऊन आतापर्यंत सर्वात मोठा ग्राहक आम्हाला मिळाला, त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. म्हणजे एखादा क्लायंट मला हवाय नवीन, माझ्या बिझनेससाठी एखादा क्लायंट हवाय किंवा एखादा ग्राहक हवाय मला मोठा, माझ्या बिझनेससाठी, माझ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी. तर मी काय म्हणणार, मी ज्या कल्पना माझ्या ज्या आयडियाज होत्या त्या आयडियाज ऐकून समोरचा क्लायंट एकदम सर्वात मोठा, बघा त्यांनी किती स्पष्ट लिहिले, आम्ही ज्या कल्पना मांडल्या, आम्ही ज्या आयडियाज त्यांना मांडल्या त्याने प्रभावित होऊन, म्हणजे त्या आयडियानी प्रभावित होऊन आतापर्यंतचा सर्वात मोठा ग्राहक आम्हाला मिळाल्याबद्दल, म्हणजे आतापर्यंत जे काही मला क्लायंट्स मिळालेले आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा सगळ्यात मोठा ग्राहक मला मिळाला, त्याबद्दल मी आभारी आहे. किती एक एक शब्द महत्वाचा आहे, तुम्ही इथे बघितलं ना तर तुम्हाला कळेल प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. म्हणजे प्रत्येक शब्द खूप पॉवरफुल आहे, तो एक एक शब्द पॉवरफुल आहे आणि ते पॉवरफुल शब्द तुम्ही ड्रीम लिहिताना वापरायचे. खूप भरमसाठ काहीतरी लिहायचं नाही, तर ते एक एक शब्द पॉवरफुल वर्ड्स वापरायचे. त्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. मला मिळालेल्या परिपूर्ण जोडीदाराबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. म्हणजे हा शब्द पण बघा कसा लिहिलाय, ज्यांना जर लग्न करायचं असेल, कोणाला मुलगी हवे, कोणाला मुलगा हवाय, तर त्यांनी काय लिहिले बघा, मला मिळालेल्या परिपूर्ण, म्हणजे परिपूर्ण ह्या शब्दातच काय आलं की ऑलराऊंडर, ऑलराऊंडर जोडीदाराबद्दल मी आभारी आहे. आम्ही आता नेक्स्ट काय त्यांनी म्हणाले, आम्ही सहजपणे आणि विनासायास झालेल्या प्रवासाबद्दल आभारी आहे. म्हणजे कुठे ट्रिपला गेलोय पण कसा प्रवास कसा झालाय, त्यांनी म्हणाले सहजपणे आणि विनासायास झालेल्या प्रवासाबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. तर हे वर्ड्स खूप पॉवरफुल आहेत आणि ते ड्रीम्स लिहिताना, स्वप्न बघताना खूप पॉवरफुल शब्दांचा वापर करायचा असतो.
कारण त्या शब्दाची स्वतःची एक पॉवर असते आणि ते पॉवर तुम्ही यूज करून तुम्ही आणि त्याच्या जोडीला तुमची कृतज्ञता, इमॅजिनेशन ह्या गोष्टींमुळे तुम्ही तुमची स्वप्न खूप स्पीडनी तुमच्या आयुष्यामध्ये आकर्षित करू शकणार आहे. कृतज्ञतेवरची तुमची एकाग्रता ढळू नये आणि शब्दांच्या फाफट पसारायला प्रतिबंध घालावा या उद्देशाने सलग 3 वेळा आभारी आहे असं लिहिण्याची शक्तिशाली पद्धत अवलंबली आहे. आता काय सांगितलंय त्यांनी, खूप फाफट पसारायला लिहायचं नाही, तर 3 वेळा म्हणजे कृतज्ञतेची तुमची एकाग्रता ढळू नये म्हणून. खूप कधी कधी आपण लिहिण्याच्या गडबडीमध्ये जे मेन आपल्याला लिहायचं आहे आणि ज्याच्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करायचे ते विसरून जातो आणि फक्त लिहित राहतो. तसं न करता थोडक्यात पॉवरफुल शब्द वापरून आणि 3 वेळा आभारी आहे असं बनवून त्यांनी एका सिस्टीम मध्ये लिहायचं कसं ते शिकवलेलं आहे इथे. आता इथे पुढे काय म्हणताय, त्या आभारी आहे असं 3 वेळा लिहिणं हेही एक जादूचं सूत्र आहे. आता जे मी पहिलं पण सांगितलंय पण आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की 3 वेळा थँक्यू का लिहायचे. हे एक जादूचं सूत्र आहे कारण 3 हा क्रमांक या विश्वातील सर्व नव्या निर्मितीचं गणिती क्रमांक आहे. म्हणजे काय, जे निर्मितीचं म्हणजे ह्या विश्वातील निर्मितीचं गणिती क्रमांक 3 हा नंबर मॅजिकच्या ह्याच्यामध्ये 369 ह्याला तर खूपच महत्व आहे, पण 3 या क्रमांकाला खूप महत्व आहे कारण की क्रिएशनचं म्हणजे निर्मितीचं हे सूत्र आहे 3 नंबर. म्हणजे 2 सजीव त्यांच्या एकत्र येण्याने तिसऱ्याची निर्मिती होते, म्हणून 3 ह्या क्रमांकाला खूप महत्वाचं आहे. आणि काहीतरी माझ्याकडून निर्मिती होणार आहे म्हणून स्वप्न लिहिताना आपण 3 वेळा थँक्यू 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 लिहितो. म्हणजे इंग्लिशमध्ये तर पहिल्यांदा थँक्यू 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 युनिवर्स असं लिहूनच पुढे स्वप्न लिहितात. मराठीमध्ये लास्टला लिहितो आपण आपल्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे. पण इंग्लिशमध्ये तर 3 वेळा पहिल्यांदा असं लिहितात, थँक्यू 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 युनिवर्स असं म्हणूनच स्वप्न लिहायला सुरुवात होते. तर हे महत्वाचं आहे म्हणून 3 वेळा थँक्यू म्हणायचं आहे. आता पुढे काय म्हणतात, उदाहरणार्थ बाळ जन्माला येण्यासाठी एक पुरुष आणि एक स्त्री यांची आवश्यकता असते. पुरुष, स्त्री आणि बाळ यांची एकूण संख्या 3 होते आणि ते तिघेजण नव्या निर्मितीची प्रक्रिया पूर्ण करतात. या विश्वातील प्रत्येक गोष्टीच्या निर्मितीला, अगदी तुमच्या इच्छांच्या निर्मितीला सुद्धा हा 3 या संख्येचा नियम लागू होतो. म्हणूनच तुम्ही जेव्हा सलग 3 वेळा आभार मानता तेव्हा तुम्ही निर्मितीसाठी लागणारा जादूचा क्रमांक आणि जादूचं रहस्यमय सूत्र वापरता. आता इथे मी खूप क्लिअर सांगणार आहेत. आपल्याकडे ओल्ड प्रॅक्टिशनर्स पण आहेत आणि माझ्याकडून पण ह्या चुका होत होत्या. आपण इथे 3 वेळा थँक्यू कधी म्हणायचंय हे समजून घ्यायचंय. तर जेव्हा आपण स्वप्न लिहितोय म्हणजे काय करते, तर मी माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी निर्माण करण्यासाठीच आवाहन करते का, किंवा निर्माण करण्यासाठी थँक्यू म्हणते, किंवा निर्माण झालंय असं समजून मी थँक्यू म्हणते. जेव्हा कुठलीही गोष्ट निर्मितीसाठी आपण वापरत असतो की तेव्हाच 3 वेळा थँक्यू म्हणायचंय, ना की आपण ओल्ड प्रॅक्टिशनर पण खूप चुका करतो की आपण सगळ्याच गोष्टीला 3 वेळा थँक्यू म्हणतो. अजिबात म्हणायचं नाही. आमच्या अश्विन मॅम तर इतक्या खडतर भाषेत बोलतात आम्हाला की तुम्ही कधी हॉटेलमध्ये गेलाय, थँक्यू 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 ते अश्विन मॅम तर म्हणतात की ते रिसेप्शनिस्ट मॅनेजर म्हणेल हे काय बावळट आहेत का 3 वेळा थँक्यू का म्हणतायत. जिथे क्रिएशन आहे, जिथे निर्मिती आहे, तिथेच फक्त 3 वेळा थँक्यू म्हणायचंय. अदरवाईज कुठेही 3 वेळा थँक्यू म्हणायचं नाही. फक्त तुम्ही थँक्यू, आभारी आहे असंच नॉर्मली म्हणायचंय. जिथे क्रिएशन निर्मितीची गोष्ट असणार आहे तिथे तुम्ही 3 वेळा थँक्यू म्हणायचंय. ओके, समजलं हे सगळ्यांना? म्हणून आता आपण पुढे बघूया. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याच्या प्रक्रियेतील दुसरी पायरी म्हणजे तुमच्या सर्व इच्छा कृतज्ञतेमध्ये आणखी संपृक्त करा. पूर्ण भिजवून टाका. दिवसभरात कोणत्याही वेळी यादीतील सर्वोत्कृष्ट 10 इच्छांबाबत एकाच वेळी किंवा दिवसभरात मध्ये मध्ये थांबून ही कृती तुम्ही करू शकता.
म्हणजे काय, तुमच्या सर्व पूर्ण होण्याच्या प्रक्रियेतील दुसरी पायरी म्हणजे तुमच्या सर्व इच्छा कृतज्ञतेमध्ये आणखी संपृक्त करा आणि भिजवून टाका. म्हणजे काय करायचं, हे दिवसभरात तुम्ही कधीही ती 10 इच्छांची, 10 ड्रीम्सची यादी घ्यायची आणि त्याच्यावर तुम्ही इमॅजिनेशन, कल्पना करायचे. तुमच्या सर्व इच्छा कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने भिजवून टाका आणि ते मिळालं आहे असं समजून कृतज्ञता व्यक्त करायची. थँक यू युनिव्हर्स, मला ते मिळालंय असं. म्हणजे आपण वरती तर बघितलेलं आहे कसं करायचं ते. सुरुवातीला तुमच्या यादीतील पहिली इच्छा घेऊया. आता तुम्ही मनातल्या मनात कल्पना शक्ती वापरा आणि तुमची इच्छा पूर्ण झाली आहे असं समजून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. म्हणजे आपण माझं स्वप्न कुठलंही बघायचंय, डोळे बंद करायचंय आणि ते स्वप्न इमॅजिन करायचंय आणि खालच्या प्रश्न, त्यांनी जे प्रश्न सांगितलेले आहेत ना, ते प्रश्न विचारायचे. म्हणजे तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या भावना काय होत्या. म्हणजे सपोज जर मला जर माझ्या डॉक्टरांनी सांगितले, मला दिसतंय की माझे डॉक्टर माझे रिपोर्ट्स बघतायत आणि म्हणतात वा, सगळे रिपोर्ट एकदम परफेक्टली ऑल राईट आहेत, एकदम छान रिपोर्ट आहेत, एकदम परफेक्टली तू हेल्दी आणि फिट आहेस, आता तू काहीही करू शकतेस, एवढे छान रिपोर्ट्स आहेत, असं जर मी, तर त्यावेळेसच्या माझ्या काय भावना असतील. माझी ती इच्छा पूर्ण झाली. मला सगळे रिपोर्ट्स छान पाहिजे होते. मी चालू शकते, फिरू शकते, पळू शकते, पाहिजे ते खाऊ शकते. काय असतील त्यावेळेसच्या माझ्या फीलिंग्स? त्या सगळ्या फीलिंग्स इमॅजिन करायच्या आहेत. सेकंड काय, तुमची इच्छा पूर्ण झाल्याचं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कोणाला आणि कसं सांगितलं? आता मला कळालंय की वॉव, माझा रिपोर्ट इतका छान आहे. काय डॉक्टर म्हणालेत की तू काही खाऊ पिऊ शकतेस, कशी उड्या मारू शकतेस, खेळू शकते, पळू शकते. आता मला रिपोर्ट सांगितलं. पहिल्यांदा मला असं काय हो, कोणाला सांगावंसं वाटेल ही गोष्ट? तर ते इमॅजिन करायचंय की मी माझ्या आईला फोन केलाय. मॉम, अगं बघ ना, मला डॉक्टरांनी सांगितलंय की असा असा माझा रिपोर्ट आलाय. मी आता काही करू शकते, काही खाऊ शकते, कुठेही फिरायला जाऊ शकते. आता मला पहिल्यासारखं होणार नाही, हे खायचं नाही, ते खायचं नाही. आता मी सगळं खाऊ शकते, सगळीकडे जाऊ शकते, काही कुठेही फिरू शकते. वर चढू शकते, जिने चढू शकते, खाली धावत पळत जाऊ शकते, किती पण चालू शकते. इतका छान माझा रिपोर्ट आहे. वॉव मॉम! मी काय करेन, कोणाला पहिलं सांगेन, आपण ज्यांना सांगणार आहे त्यांना इमॅजिन करायचंय. तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम कोणती छान गोष्टी तुम्ही केली? तुम्हाला शक्य असतील त्या सर्व तपशिलांचा समावेश तुम्ही तुमच्या मनात करू शकताय. म्हणजे काय करायचं, आता त्यांनी फुल 3 इमॅजिनेशनच्या स्टेप्स सांगितल्यात. पहिलं तुम्ही तुमचं स्वप्न इमॅजिन केलं. तुम्ही डॉक्टरांसमोर आहात. तुमचे रिपोर्ट चांगले दिसले तुम्हाला. दुसरं तुम्ही केलं, की तुम्ही तुमच्या आईला फोन केला किंवा नवऱ्याला फोन केला किंवा बायकोला फोन केला किंवा कोणाला, ज्याला तुम्हाला फोन करायचा त्याला फोन करून ही गुड न्यूज सांगितली आहे. आणि थर्ड काय केलंय, तर ते स्वप्न पूर्ण झालंय, आता माझं जे काही पाहिजे, तर ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर मी माझ्या फॅमिली बरोबर कशी सेलिब्रेट करते. काय केलं, ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर काय केलं, मी येतानाच डॉक्टरांकडून येताना काहीतरी सगळ्यांना छान केक घेऊन आले, सगळ्यांच्या बरोबर छान जेवले आणि तो केक खाऊन सगळ्यांनी सेलिब्रेट केले. हे तुम्ही इमॅजिन करायचंय त्या सगळ्या तिन्ही गोष्टी. शेवटी परत एकदा यादीतील प्रत्येक इच्छेबद्दल लिहिलेले वाक्य वाचा आणि प्रत्येक इच्छेनंतर तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढ्या मनापासून आभारी आहे या जादूच्या शब्दांवर भर द्या, म्हणजे त्या तुम्हाला जाणवतील. आणि सगळ्यात लास्ट, जेव्हा मी ते इमॅजिन करेन प्रत्येक वेळेस थँक्यू युनिवर्स, थँक्यू, थँक्यू, थँक्यू असं म्हणायचं आहे आपण. नंतर तुमच्या यादीतील दुसऱ्या इच्छेकडे बघा. एक स्वप्न बघितलं, इमॅजिन केलं, नंतर दुसऱ्या इच्छेकडे बघा. अशा रीतीने 10 इच्छा पूर्ण होईपर्यंत प्रत्येक इच्छेसाठी वर दिल्याप्रमाणे कृती करा. प्रत्येक इच्छेसाठी किमान 1 मिनिट वेळ द्या. आमच्या अश्विन मॅम म्हणतात 8 मिनिटं वेळ द्यायचा, कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या कॉन्शियस माइंड टू सबकॉन्शियस माइंड पर्यंत जाईपर्यंतचा जो वेळ असतो, त्या 7 मिनिटाचा तरी वेळ असतो कमीत कमी, तर तुम्ही एका स्वप्नाला 8 मिनिटं तरी वेळ दिला पाहिजे. इथे 1 मिनिट सांगितलंय. तुम्हाला 1 मिनिट करायचंय तर करा, किंवा 8 मिनिट करायचं असेल तरी तुम्ही इमॅजिन करू शकता. एकच मिनिट.
ही सगळीच कृती खरोखर प्रभावी होण्यासाठी तुम्ही एक जादूचा फलक तयार करून त्यावर तुमच्या इच्छांची चित्र लावू शकता. तुमच्या इच्छांशी संबंधित चित्र कापा आणि टाचण्यांनी फलकावर लावा. हा फलक तुम्हाला नेहमी दिसेल अशा ठिकाणी ठेवा. म्हणजे काय सांगितलं मगाशी, जसं मी सांगितलं व्हिज्युअलायझेशन, आणि तिसरं लास्ट स्टेप कुठली सांगितलेली मी? विजन बोर्ड. विजन बोर्ड म्हणजेच तुम्ही जर सिक्रेट ही मूवी पाहिली असेल तर त्या सिक्रेट मूवी मध्ये पण बघितलेलं का तुम्ही, की एक माणूस त्याच्या ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि त्याचा मुलगा बॉक्सवर बसलेला असतो आणि तो पायाने त्या बॉक्सवर खेळत असतो आणि तो सांगतो, तो माणूस म्हणजे त्या ऍक्च्युली ते खरं आहे तो माणूस म्हणजे त्यामध्ये मूवी मध्ये काम केलेला तो व्यक्ती आहे, पण तो बोलतानाचा बघा तो ऍक्च्युली स्वतः माणूस पण आहे. तो काय सांगत होता की म्हणजे काही वर्षापूर्वी मी विजन बोर्ड बनवलेला. त्यांनी त्याचं एक पेपर, आपल्याकडे चार्ट पेपर कसे असतात तेवढा मोठा पेपर घेतलेला आणि त्याच्यावर विजन बोर्ड बनवलेला आणि त्यांनी त्याचं कुठलं घड्याळ घालतो, कुठल्या पद्धतीचं घर हवंय, कसे त्याच्याकडे कुठल्या कार हव्यात, कुठला बिझनेस हवाय, त्याचं त्यांनी विजन बोर्ड बनवलेलं. विजन बोर्ड मध्ये काय करायचं, तुम्ही एकतर तुम्ही हाताने ड्रॉ करू शकता, तुमचं ड्रॉइंग चांगलं नसेल तर तुम्ही इंटरनेटवर जाऊन फोटो काढू शकता आणि त्या फोटोमध्ये ते फोटो असे चिटकवायचे आणि त्याच्या खाली लिहायचं. आणि लिहिल्यानंतर त्या मूवी मध्ये पाहिलं असेल बघा, तो ज्यावेळेस त्या मुलानी त्या बॉक्सवर पाय लाथा मारत असतो आणि मग तो म्हणतो की तू त्याच्यावर लाथा नको मारू, त्याचं लक्ष वेधून घेतं त्या बॉक्सकडे आणि तो बॉक्स खोलतो आणि त्याच्या लक्षात येतं, तो मुलगा म्हणतो की काय आहे एवढं ह्या बॉक्समध्ये, तो म्हणतो की माझे जुने विजन बोर्ड आहेत. मग तो म्हणतो आपण बघूयात कसले विजन बोर्ड असतात. त्याच्या मुलांना दाखवायसाठी तो काढतो आणि तो बघतो की त्यांनी खूप वर्षापूर्वी ज्यावेळेस त्याचा बिझनेस पण तेवढ्या त्या लेवलचा नव्हता त्यावेळेस त्यांनी एक घर असं घराचा फोटो तिथे लावलेला त्या विजन बोर्डवर आणि त्या फोटोकडे बघून त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तुम्ही तो मूवी बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की त्या काळामध्ये त्यांनी आणि ज्या घरामध्ये तो राहत होता त्या घर रेनोव्हेट करायला त्याला 1 वर्ष लागलेलं, म्हणजे सगळं नवीन केलेलं फर्निचर वगैरे, आणि तेच घर त्यांनी त्या विजन बोर्डवर लिहिलेलं. त्याच्या लक्षात पण आहे की हे विजन बोर्डवर मी फोटो चिटकवलेलं घर आहे आणि त्या घरात मी आत्ता राहतोय. आणि ते विजन बोर्ड बघितल्यानंतर त्याच्या लक्षात येतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो म्हणतो की आपली स्वप्न पूर्ण होऊ शकतात जर तुम्ही हे विजन बोर्ड केलं, कारण ते तुमच्या डोळ्यासमोर सतत राहणार आहे. तर ते विजन बोर्ड तुम्ही करू शकता. अगदी त्या विजन बोर्डवर एकच स्वप्न लिहू शकता तुमच्या घराचं किंवा तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्याचे फोटो काढून, अगदी मला ब्रँडेड क्लोथ्स हवे असतील, ब्रँडेड बॅग हवी असेल किंवा मला फिट अँड फाईन मी पाहिजे असेल तर एखादा पळणारा फोटो घ्यायचा आणि तिथे आपला चेहरा चिटकवायचा त्या फोटोला आणि बघायचं की मी किती हेल्दी आणि फिट पळते, धावते, बसते. असं तुम्ही विजन बोर्ड करू शकता. मी स्वतःचा विजन बोर्ड बनवलेला आहे. मी तुम्हाला ग्रुपवर टाकेन, ह्याच्या आधी पण टाकलेला. कोणी विजन बोर्ड बनवले असेल तर नक्की टाका तुम्ही ग्रुपवर, त्याने खूप फायदा होतो. तर त्याला म्हणतात विजन बोर्ड. हा फलक तुम्हाला दिसेल अशा ठिकाणी ठेवा. नंतर ठळक अक्षरात आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द तुमच्या हे शब्द लिहायचे, म्हणजे त्या बोर्डच्या सगळ्यात वरती 3 वेळा आभारी आहे किंवा थँक्यू 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 असं लिहू शकता. तुमच्या फ्रीजचा सुद्धा तुम्ही जादूची पाटी म्हणून वापर करू शकता. म्हणजे काही जण फ्रीजवर फ्रीज मॅग्नेट लावतात की नाही, त्याच्याऐवजी तुमचे जे स्वप्न आहे ते तुम्ही छोटे छोटे प्रिंट काढून फोटो कापून तुम्ही तुमच्या फ्रीजवर पण लावू शकता. तुम्हाला जर कुटुंब असेल तर सगळ्या कुटुंबांना असा जादूचा फलक तयार करण्याचा प्रकल्प हाती घ्या. मुलांना ही कल्पना खूप आवडेल आणि हे सगळं करताना त्यांना मजाही येईल. तुमच्या जादूचा फलक खरोखरचा जादूचा झाला आहे अशी कल्पना करा आणि तुम्ही त्यावर लावलेली चित्र लगेचच तुमच्या दिशेने येत आहेत असं समजा. तुम्ही सातत्याने या इच्छांविषयी कृतज्ञता व्यक्त केल्याने कृतज्ञतेची शक्ती त्या इच्छांना तुमच्या आयुष्यात आकर्षित करून घेईल.
म्हणजे हे लावायचं आणि परत त्याच्याकडे बघायचं पण नाही असं नाही करायचं. लावायचं आणि ते बघायचंय आणि इमॅजिन करायचे की ते मी जे केलेलं आहे ते माझ्या आयुष्यामध्ये येतंय आणि त्यासाठी आलंय आणि त्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करायचे. तर हा आपला चॅप्टर इथेच संपलेला आहे. तर सगळ्यांना समजलं का? ह्यामध्ये 2 स्टेप महत्त्वाच्या होत्या. काय करायचं? व्हिज्युअलायझेशन करायचं आणि व्हिजन बोर्ड लिहायचंय. तर व्हिज्युअलायझेशन कसं करायचं त्या पण स्टेप सांगितल्या आहेत आणि तुम्ही व्हिजन बोर्ड कसा करू शकता तर ह्याच्या पण स्टेप सांगितलेले आहेत. तर आजची आपण असाइनमेंट काय आहे पहिल्यांदा वाचून घेऊ आणि कोणाला काही समजलं नाही तर मग त्याच्याबद्दल नंतर डिस्कस करूया. ठीक आहे. जादूची कृती क्रमांक 13 तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा. पहिलं काय आहे रोजच्या प्रमाणेच वरदानांची मोजणी करा. काउंट युअर ब्लेसिंग 10 वरदान लिहायचे आहेत. लिहून झालं की वाचून काढायचे. एक 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 वाचून वरदान झालं की 3 वेळा थँक्यू 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 असं म्हणायचं आहे. सेकंड काय पेन आणि वही घेऊन बसा आणि तुमच्या सर्वोत्तम 10 इच्छांची यादी करा. प्रत्येक इच्छा आधीच पूर्ण झाली आहे असं समजून त्या प्रत्येक इच्छेनंतर 3 वेळा आभारी आहे असं लिहा. उदाहरणार्थ तुमची इच्छा आणि ती पूर्ण झाल्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे असं 3 वेळा लिहायचंय. ठीक आहे. तिसरं काय आहे तुमची कल्पनाशक्ती वापरून तुमच्या 10ही इच्छा पूर्ण झाल्या आहेत असं समजा आणि प्रत्येक इच्छेनंतर खालील प्रश्नांची मनातल्या मनात उत्तरे द्या. कुठली 3 प्रश्न? तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या भावना काय होत्या? तुमची इच्छा पूर्ण झाल्याचं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कोणाला आणि कसं सांगितलं? तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही कोणती छान गोष्ट केली? तुम्हाला शक्य असतील त्या सर्व तपशिलांचा समावेश तुम्ही तुमच्या मनात करू शकता. शेवटी यादीतील प्रत्येक इच्छेबद्दल दिलेले वाक्य परत एकदा वाचा आणि प्रत्येक इच्छेनंतर तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढ्या मनापासून आभारी आहे या जादूच्या शब्दांवर भर द्या. म्हणजे त्या तुम्हाला जाणवतील. 5वं काय आहे नेक्स्ट? तुम्हाला जर आवडत असेल तर जादूचा फलक तयार करा. तुमच्या इच्छेशी संबंधित असलेली चित्र वाचा आणि ती तुमच्या जादूच्या फलकावर लावा. तो फलक तुम्हाला नेहमी दिसेल अशा ठिकाणी ठेवा. फलकावर सगळ्यात वरती मोठ्या ठळक अक्षरात आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असा मथळा द्या. सगळ्यात लास्ट काय आहे आज रात्री झोपी जाण्यापूर्वी एका हातात तुमचा जादूचा दगड घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चार. तर आजचा चॅप्टर इथे संपलेला आहे आपला. कोणाला काही विचारायचं असेल समजलं नसेल तरी मला आता विचारू शकता. हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. कसाही करायचा नाही. वर्ड्स हॅज पॉवर. त्यामुळं